सांगोला महूद रस्त्यावर चिंचोळी तलावाजवळ शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला। भरधाव पिकअपनं एसटी बसला डाव्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एसटी बसमधील महिला वाहकासह 5 प्रवासी जखमी झाले। धडक इतकी भीषण होती की पिकअप थेट एसटी बस खाली घुसून अडकला होता। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। मृत चालकाचं नाव पांडुरंग लक्ष्मण गायकवाड, वय वर्ष 28, राहणार कडलास, तालुका सांगोला असं आहे। तर जखमींमध्ये एसटी वाहक श्रद्धा निलेश पोरे, अश्विनी गोविंद इंगोले, सविता बाळू खिलारे आणि अनिल सीताराम सुरवसे यांचा समावेश आहे। सर्व जखमींवर सांगोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला आगाराची एसटी बस चालक चैतन्य वगर व वाहक श्रद्धा पोरे यांच्यासह पहाटे 4:30च्या सुमारास सांगोल्याहून पुणे स्वारगेटकडे निघाली होती। त्याचवेळी मुंबईहून रिकामी क्रेट घेऊन येणाऱ्या पिकअप चालकाला डुलकी लागल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअपनं समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मदत कार्य करत जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केले।